आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे ह्या हारावरून गोंधळ सुरू झालेला असतो. देविका म्हणत असते, नाही, हा हार खोटा आहे, हा हार अजिबात खरा नाही आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि आपण हे चेक करूयात. ह्या सत्याने आई तुम्हाला फसवलं आहे. हा म्हणतो 2 लाखाचा हार आहे, तुमच्या आवडीचा हार आणलाय, पण मी असं बघून सांगू शकते की हा हार खोटा आहे. 100-150 रुपयाचा हा हार आहे असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला रिया म्हणत असते, पण मी काय म्हणते, हा हार जर खोटा असेल ना तर इथंच खऱ्याचं खोटं होईल. आणि देविका बहिणी, तू असं म्हणतेस ना, तर आपण चेक करूया ना. त्या हारावरती थोडंसं विनेगर किंवा दगडाने जर हार घासला तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मग आपण तेच करूया. त्याच वेळेला देविका म्हणत असते, हो अगदी, आपण तसंच करूया. इकडे पंकज मात्र म्हणत असतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज नाहीये. तो हार खराच असेल, सत्याने दिलाय म्हटल्यावर तो खरा असेल. पंकज आडेवेडे घेत असतो, तो हार तपासून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला पंकज असा का वागतो हा प्रश्न सुद्धा इतर लोकांना थोडासा पडलेलाच असतो. पण आता इकडे जे काही सुधाकर आहेत ते म्हणत असतात, पण मी काय म्हणतो, सत्य असं का करेल? सत्य असं करणं शक्यच नाहीये. तेव्हा सत्य म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हा लोकांना असं वाटतंय ना की हा हार खोटा असेल म्हणून, तर ठीक आहे, हा हार इकडे आपण लगेचच तपासून घेऊयात. आत्ताच्या आत्ता इथेच दूध का दूध और पाणी का पाणी सगळं होऊन जाऊ दे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे देविका म्हणत असते, ठीक आहे, मी व्हिनेगर आणते. आणि तेव्हा रिया म्हणत असते, बरं ठीक आहे, मी ना इथे दगड घेऊन येते, मग आपण लगेच आता खरं काय खोटं काय ह्या सगळ्या गोष्टी इथेच क्लिअर होऊ देत, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. सगळं काही बोलल्यानंतर इथे मीराला आणि सत्याला तर माहिती असतं की तो हार खरा आहे म्हणून, पण जेव्हा त्या हारावरती थोडं थोडं करून विनेगर पडतं तेव्हा मात्र तो हार काळा दिसायला लागतो. त्याच वेळेला दगडावर घासल्यावर सुद्धा तो जो हार आहे तो सुद्धा काळा दिसायला लागतो. आता इकडे जो काही पंकज आहे, पंकजला मात्र फारच टेन्शन आलेलं असतं. पंकज म्हणत असतो, बापरे, आता जर हे सगळं पितळ उघडं पडलं तर मग मात्र माझं काहीच खरं नाहीये. काय करावं मला तर काहीच कळत नाही, असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेच आता इकडे जी काही देविका आहे ती म्हणत असते, बघितलं, आता इकडे मी व्हिनेगर टाकला आहे, तर मी टाकलेल्या व्हिनेगरमुळे इथे हे तर सिद्ध झालं आहे की इकडे आता काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, आणि ती म्हणजेच की हा जो काही हार आहे ना, हा हार खोटा आहे. हा हार मार्केटमध्ये जवळपास 100-150 रुपयामध्ये सुद्धा हा हार मिळतो. मग हे सगळं किती खोटं आहे, आणि तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं काही खपवताय, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, असं कसं करताय? आणि त्याच वेळेला हा जो काही सत्य आहे तो सत्या इथे सरळ सरळ फसवण्याचं काम करत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे रियाने सुद्धा सेम ट्रिक वापरून बघितलेली असते, आणि रियाने सेम ट्रिक वापरून बघितल्याच्या नंतर तिच्या ती गोष्ट लक्षात आलेली असते की हा हार खरंच खोटा आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, हो, हा हार खरंच खोटा आहे. आता हे सगळं काही कसं शक्य आहे, असा प्रश्न इकडे आता त्या लोकांना पडलेला असतो. आणि हा प्रश्न त्या लोकांना पडल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, नाही, हे अजिबात शक्य नाही आहे, मी हवं तर इथे बिल दाखवतो. आणि सत्या बिल दाखवतो. तेव्हा लगेच आता देविका म्हणत असते, हे असले बिलं कितीही बनवून आणता येतील, हे सगळं खोटं आहे, तू फसवलेस सत्या, तू खोटं बोलतोय सत्या, तुझी हिंमत कशी झाली हे असलं काहीतरी करण्याची. आणि त्याच वेळेला तू इकडे जर तुला काही देता येत नव्हतं तर द्यायचं नव्हतंच, पण तू आईंच्या भावनांशी खेळलेला आहे सत्या, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पंकज मात्र हे सगळं काही पाहत असतो. आणि तेव्हा निरुपा विचार करते, म्हणजे सत्याने माझ्या वाढदिवसाला बरोबरच हार दिला होता, पण इकडे मात्र ह्या पंकजने मध्येच गोंधळ घातलेला आहे. पंकजने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही,
पंकजने हा हार विकलाय त्याला तर त्याचे 5 लाख रुपये आलेच होते ना. मग ते 5 लाख रुपये आले होते तर हा हार खरा होता, पण मध्ये ह्या पंकजने माती खाल्लेली आहे असा निरूपा विचार करू लागते. ह्या सगळ्या गोष्टीचा निरूपाने विचार केल्याबरोबर आपण पाहतो की आता निरूपा उलटच सत्याशी बोलत असते आणि म्हणत असते, काय रे सत्या, तुला जर हे सगळं अशा पद्धतीने करायचं होतं तर मग मला तू हार का आणि कशामुळे दिलास? अरे तुला जर जमत नव्हतं देण्यासाठी तर तू हा हार मला द्यायचाच नव्हतास ना. का हा हार मला दिलास आणि माझ्या भावनांशी तू खेळलास? का असं केलंस? का खोटा हार दिलास मला तू माझ्या वाढदिवसादिवशी? हे सगळं तू का आणि कशामुळे केलंस? असं सुद्धा आता इकडे निरूपा म्हणत असते, बोलत असते. पण निरूपाला माहिती असून सुद्धा बघा ना, एका शब्दाने सुद्धा ती काहीच बोलत नाही, काहीच सांगत नाही. आणि त्याचमुळे इकडे आता सत्याला फार वाईट वाटू लागलेलं असतं. सत्या विचार करू लागलेला असतो, नाही हे फार चुकीचं आहे, मी काही नाही केलेलं, मी काहीच करून सुद्धा इकडे हे असं कसं होते. तेव्हा मीरा म्हणत असते, सासूबाई हे बघा ते खरं बोलायलेत, तुम्हाला खरं खरं सांगायलो आम्ही, तो हार खरा आहे, तो हार खोटा नाही आहे. मी सुद्धा त्यांच्यासोबत तिकडे होते, मी सुद्धा आम्ही दुकानात गेलो होतो आणि तो हार घेतलेला आहे. हो सासूबाई खरं आहे, हे सगळं खोटं अजिबात नाही आहे असं शेवटी मीरा बोलत असते. आणि तेव्हा निरूपा सत्याला म्हणत असते, अरे तू तू तर तू खोटा आहेसच, पण तू दागिने आणि ह्या सगळ्या भेटवस्तूसुद्धा खोट्या द्यायला लागलायस. तुझी हिंमत कशी झाली सत्या हे सगळं काही करण्याची? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता इकडे निरूपा हे सगळं काही बोलत असताना मीरा मात्र समजावत असते. पण इकडे जी काही आपली निरूपा आहे ती कोणाचं काहीच ऐकत नाही आणि रागातच इकडे आता ती तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. आता निरूपा तर निघून गेलेली असते, पण इकडे सत्याला मात्र फार मोठं टेन्शन आलेलं असतं. सत्या विचार करून करून अक्षरशः इथे थक्क झालेला असतो. त्याला कळत सुद्धा नसतं की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे मात्र त्याला अजिबात कळत नसतं. आणि तेव्हा लगेच आता इकडे सत्या खूप जास्त इमोशनल झालेला असतो. त्याच वेळेला आता देविकाचा डाव जो आहे उधळून लावण्याचा, तो तर उधळून गेलेलाच असतो. कारण इकडे आता काही जरी नाही म्हटलं तरी सुद्धा जो काही सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही जण सर्वांसमोर चांगले होत असतात. त्या दोघांनाही आता इकडे जी काही निरूपा आहे तिच्या नजरेतून पाडलेलं असतं. आता मीरा म्हणत असते, मी आलेच असं म्हणून आता मीरा निघून जाते. मीरा निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्याला सावरणं फार जास्त गरजेचं असतं. आणि त्याचमुळे आता इकडे मीरासुद्धा सत्याच्या पाठी गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता निरूपा फार जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. आता निरूपा विचार करत असते, ह्या बबड्याने मध्येच माती खाल्लेली आहे, म्हणजे सत्याने मला हार हा बरोबर आणला होता, पण ह्या बबड्याने माती खाल्ली. जेव्हा पंकज तिच्याकडे येतो आणि तिला स्वारी म्हणत असतो, मला माफ कर ग मम्मा, तेव्हा मात्र आता इकडे निरूपा खूपच पंकजला मारण्याचं काम करत असते. आल्याबरोबर सनकन त्याच्या कानाखाली देते आणि सनकन त्याच्या कानाखाली दिल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, मम्मा मारू नकोस ना गं, मारू नकोस ना गं. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मला खोटं बोलावं लागतं, तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मला सगळ्यांना हे सांगावं लागतं ओरडून ओरडून की तू खरा आहेस, पण तू अजिबात खरा नसतोस पंकज. का केलंस तू हे सगळं काही? तो हार इथे सत्याने माझ्या वाढदिवसाला आणला होता, मग तू असा का वागलास पंकज? असं इकडे आता तू बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे जो काही सत्या आहे तो सत्या अक्षरशः शांत होऊन बसलेला असतो. तेव्हा सुधाकर येतात आणि सुधाकर म्हणत असतात, हे बस सत्या काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तुला माहिती ना निरूपाचा स्वभाव कसा आहे म्हणून, मग तू एवढा कशाला विचार करतोयस? तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, बा नेहमी हे प्रत्येक वेळी माझ्यासोबतच का आणि कशामुळे होतंय तेच मला काही कळत नाही, का होतंय हे सगळं काही माझ्यासोबत असं सांग ना. अरे मला निरूपाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता म्हणून मी तिच्यासाठी हा सोन्याचा नेकलेस आणला, पण बघितलंस ना कसं झालेलं आहे. बा मी खरं खरं सांगतोय, मी 2 लाख रुपयाचा नेकलेस आणलाय. मी हप्त्यावर पैसे भरणार होतो रे, माझ्याकडे एवढे सगळे पैसे सुद्धा नव्हते, पण मला तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे होता. तिने बबड्याकडे हार मागितला होता, मला माहिती होतं बबड्या हार घेऊन देणार नाहीये म्हणून, आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बा प्रत्येक वेळी माझ्यासोबत असं का होतंय मला आता कळत नाही. त्याच वेळेला आता इकडे सुधाकर त्याला समजवत असतात आणि म्हणत असतात, हे बघ काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, एवढी काळजी करण्याची तुला काहीच गरज
गरज नाही आहे. आणि तुला माहिती आहे ना निरूपाचा स्वभाव कसा आहे म्हणून. हे बघ प्रत्येक वेळी दिसतं तसं नसतं बाळा. त्यावेळेस आता इकडे सुधाकर म्हणत असतात, हे बघ तू तुझ्या मनातून हे सगळं काही केलं होतंस ना, मग तो हार कसा बदलला, कशा पद्धतीने नेमकं त्या हाराचं काय झालं, ह्या गोष्टी शोधणं तुझ्यासाठी फार जास्त गरजेचं आहे की नाही. मग असं हातावर हात धरून अजिबात बसू नकोस. तू एक काम कर, काही जरी झालं ना तरीसुद्धा तो हार नेमका कसा काय बदलला, नेमकं त्या हाराचं कसं काय कशा पद्धतीने झालं हे तू शोधायला हवंस की नाही. मग असा हातावर हात धरून बसणारा माझा सत्या अजिबातच नाही आहे, असं सुद्धा आता इकडे सुधाकर बोलत असतात. आणि सत्याला आता इकडे सांगत असतात की हे बघ तुझी ह्यामध्ये जर चूक नसेल तर तू कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही आहे, समजलं तुला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरूपाला दाखवून दे की तू तिला खरा हार आणून दिला होता. असं बसून काय होणार आहे, तू असा बसल्याला अजिबात चांगला दिसत नाही आहेस, तू सत्य आहेस ना, असं म्हणून आता सुधाकर तिला समजावून तिथून निघून जातात. कारण इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्यात हे पाहणं फार जास्त गरजेचं असतं त्या लोकांसाठी. आता इकडे जो काही सत्य आहे तो हार हातामध्ये घेतो, जो हार काळा पडलेला असतो आणि नकली असतो. आणि तेव्हाच त्याच वेळेला आता इकडे देविका निघून गेलेली असते. आता सत्य म्हणत असतो, आता तर मी शांत बसणारच नाही, काही जरी झालं ना तर हा हार नेमका खोटा कसा, आणि मी तर हार खरा आणला होता, मग तो खरा हार गेला कुठे. आणि त्याच वेळेला आता हे सगळं शोधणं फार जास्त गरजेचं आहे. आता रिया आणि त्याचबरोबर सत्या हे दोघेही जण आणि त्याचबरोबर इकडे जो काही आपला रवी आहे, हे तिघेही जण एकत्र येतात. आणि एकत्र येऊन आता ह्या हाराचं गुपित काय आहे हे शोधण्यासाठी ते आता एक मोहीम लढवणार असतात. रियासुद्धा त्यांना साथ देत असते. आणि तेव्हा रवी म्हणत असतो, हे बघ दादा, आम्हाला माहिती ना तू खरंच खरा आहेस, तू काळजी करू नकोस, आपण आता ही मोहीम हाती घेतलेली आहे. असं म्हणून ते दोघेही जण निघून जातात. आता मीराला एक फोन आला होता, त्यामुळे ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली होती. आता जेव्हा ती घरात येते, घरात आल्यानंतर इकडे ती त्याच गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं नेमकं कसं झालं. आणि तेव्हा निरूपाच्या खोलीचा दरवाजा बहुतेक उघडा असतो आणि तिथून निरूपाच्या खोलीतून काहीतरी मारण्याचा आवाज तिला येतो. आणि कसला आवाज येतोय असं बघण्यासाठी आता इकडे जी काही मीरा आहे ती मीरा निरूपाच्या खोलीकडे जाते आणि थोड्याशा अंतरावर उभी राहून ते काय आहे ते ऐकण्याचा ती इथे प्रयत्न करत असते. त्याच वेळेला इकडे आता निरूपा म्हणत असते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून एवढ्या 25-30 वर्षामध्ये सुद्धा कधी तुझ्या बापाने मला सोन्याचा दागिना माझ्या वाढदिवसाला गिफ्ट केला नाही. पण आज सत्याने माझ्या मनातली गोष्ट ओळखली. आणि सत्याने माझ्या मनातली गोष्ट ओळखल्यानंतर माझ्या आवडीचा त्याने एवढा चांगला सुंदर असा नेकलेस बनवून आणला. आणि तू काय केलेस, तू त्याची पूर्ण माती केलीस. त्यावर पंकज खाली बसलेला असतो आणि म्हणत असतो, मम्मा माफ कर ना गं मला, प्लीज, मला खरंच 5 लाख रुपयाची गरज होती. आणि जर मी 5 लाख रुपये दिले नसते तर खूप मोठा गोंधळ झाला असता गं मम्मा. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, नाही, आता मी तुला माफ करणार नाही. आत्ताच्या आत्ता मला तो हारसुद्धा हवा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मीराचे सुद्धा दागिने मला हवे आहेत. कारण तिने जर मागितले किंवा सत्याने जर ते दागिने मागितले तर मी काय देणार आहे. तेव्हा आता इकडे पंकज म्हणत असतो, मम्मा ते दागिने नाही येतं. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणत असते, दागिने नाही येत म्हणजे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मम्मा मी ते सोनाराला दिले आणि सोनाराने ते दागिने वितळून टाकले. आता मात्र पुन्हा एकदा निरूपा पंकजच्या कानाखाली मारत असते. मीरा काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर लगेच आता इकडे मीरा विचार करते, दागिना म्हणजे जो काही आम्ही ह्यांना नेकलेस दिला होता तो तर नकली निघाला. म्हणजे ह्यांनी सासूबाईंनी ह्यांच्यावर ओरडायचं सोडून त्या इकडे पंकजवर का बरं आवाज चढवतायत, पंकजला का बरं मारतायत, काहीच कळत नाही असा मीरा विचार करते आणि खोलीकडे निघालेली असते. आता खोलीमध्ये ते दरवाजा बंद करते आणि तेव्हा सत्या तिथेच असतो. सत्या खूप जास्त निराश होऊन बसलेला असतो. आता मीरा म्हणत असते, हे बघा, मला तुमची अवस्था कळतीये. आपल्याला एक गोष्ट कळत नाही, आपण तो सोन्याचा हार आणला होता, मग तो नकली हार कसा झाला ही गोष्ट आपल्याला तपासली पाहिजे. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, अगं पण मीरा, धूमकेतू, प्रत्येक वेळी ही गोष्ट माझ्याच बाबतीत का होती गं. मी प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटलं की हा हार मी निरूपाला देईल आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद येईल म्हणून मी हे सगळं काही करत होतो. त्यावेळेस मीरा मनातच विचार करते, काय करू, ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगून टाकू का, की आत्ता मी खोलीबाहेर
मी जेव्हा येत होते तेव्हा काय पाहिले नको. आत्ता जर मी ह्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या ना तर उगाचच त्यांना त्रास व्हायचा. नको नको नको, मी त्या गोष्टी आत्ता ह्यांना काहीच सांगत नाही असा मीरा विचार करते. त्याच वेळेला ती विचारत असताना सत्य विचारतो, काय झालंय धूमकेतू, कसला विचार करतेस, बोल ना. त्यावेळेस मीरा म्हणत असते, काही नाही हो, आत्ता जेव्हा मी हॉलमधून इकडे आपल्या खोलीकडे येत होते ना तेव्हा सासूबाईंच्या खोलीचा दरवाजा उघडा होता, म्हणून काहीतरी मारण्याचा आवाज माझ्या कानी पडला. म्हणून मी जस्ट डोकावून पाहिलं तर त्या पंकजला फार मारत होत्या. मला एक गोष्ट कळत नाही, हार आपला गेला आहे, म्हणजे खरं पाहायला गेलं तर हाराचं जे काही झालंय ते आपल्या बाबतीत झालंय. म्हणजे सासूबाईंनी इथे तुम्हाला मला इथे ओरडायला हवंय ना, तर मग त्या पंकजला का बरं मारत होत्या? पंकजने काय केलेलं असेल? आणि पंकजसुद्धा त्यांच्या पायाशी बसून माफी मागत होता आणि रडत होता, आणि तेव्हा तो हात जोडून माफी मागत असताना त्या सासूबाई त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हत्या. नेमकं काय झालंय तेच कळत नाही. तेव्हा सत्या म्हणत असतो, हे असं आहे, नेमकं काय आहे, ह्या गोष्टीचा एकदा तपास आणि शोध घेतला पाहिजे, असं आता इकडे सत्या म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो हार हातामध्ये घेतो आणि विचार करत असतो, बाद झाला आता. कितीही काही जरी झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. आता ह्या हाराचं नेमकं गुपित काय आहे आणि हा हार नेमका खोटा कसा झाला हे सुद्धा शोधलं पाहिजे, आणि आपण सोनाराकडे सुद्धा जाऊन सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, असा इकडे तो विचार करतो. सोनाराकडे गेल्यानंतर सुद्धा त्यानेच तर आपल्याला गंडवलं नाही ना, ह्या सुद्धा गोष्टीचा आपल्याला आता इकडे शोध घेता येईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जे काही सुधाकर आणि त्याचबरोबर आजी हे दोघेही जण बसलेले असताना इकडे आता सुधाकर म्हणत असतात, अगं आई, बघ ना गं, प्रत्येक वेळी माझ्या सत्याच्या नशिबातच हे सगळं काही काय होतंय. लहानपणापासून पोरगं आईच्या प्रेमाला असुसलं होतं, त्याला लहानपणापासून ते प्रेम हवं होतं, पण ते काही केल्या भेटलंच नाही. आणि आतासुद्धा तो निरूपाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी, त्या सर्व गोष्टी करण्यासाठी किती झटपटतोय, किती काय काय करतोय, पण बघ ना, तरीसुद्धा त्या पोराच्या चेहऱ्यावर आनंद अजिबात येत नाही, किंवा तो जे काही करतोय ना ते सगळं उलटच होतंय. तेव्हा आजी म्हणत असतात, हो रे, बघ ना, एकीकडे सत्याचा जन्म झाला आणि त्याला आईचं प्रेम मिळालंच नाही. तेव्हा लगेच आता मीरा हे सगळं काही जाणण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा लगेच आता सुधाकर म्हणत असतात, अगं आई, काय बोलतेस, तुला माहिती ना, भिंतीला सुद्धा कान असतात, आणि आपण हा विषय कोणालाही न सांगण्याचं ठरवलंय ना, त्यामुळे आता आपण शांत बसलं पाहिजे. आता मीराने हे हलके शब्द ऐकलेले असतात आणि तेव्हा मीरा मनातच ठरवते, नाही, आता काही जरी झालं ना तरी सासूबाईंना ह्यांच्या जन्माबद्दल आणि जन्माचं सत्य मी विचारल्याशिवाय राहणार नाहीये, असा मीरा विचार करते. आणि लगेचच इकडे तिथे त्या दोघांना चहा देते. त्या दोघांना चहा दिल्यानंतर ती म्हणत असते, बाबा, आजी, मला ना ह्यांच्या जन्माबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यांच्या बालपणीच्या आवडीनिवडी, बऱ्याच काही गोष्टी, हे सगळं काही मला जाणून घ्यायचं आहे, प्लीज तुम्ही मला ते सांगा ना. त्याच वेळेला आता इकडे सुधाकर म्हणत असतात, अगं मीरा, नंतर सांगतो, आत्ता ना मला खूप काम आहे, असं म्हणून लगेच आता इकडे सुधाकर निघून जातात. सुधाकर निघून गेल्यानंतर मीरा मात्र आजीच्या जवळ बसते आणि आजींना विचारण्याचं काम करत असते. तेव्हा आजीसुद्धा काहीतरी कारण काढून तिच्यापासून सरळ सरळ निघून जाण्याचा आणि तिला टाळण्याचा प्रयत्न करत असतात. मीराच्या ही गोष्ट एव्हाना लक्षात आलेली असते की ही लोक मला सरळ सरळ टाळतायत, ही लोक नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपून ठेवण्याचा प्रयत्न करतायत, पण काय काय असेल ती गोष्ट, आणि काय हे गोष्ट माझ्यापासून लपून ठेवतात, असं काय ह्यांच्या जन्माचं सत्य असेल, हे तर जाणून घेतल्याशिवाय मी शांत बसणारच नाही, असा इकडे आता मीरा विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला सुधाकर आणि त्याचबरोबर आजी हे दोघंही जण सत्याबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, आणि ते ठरवतात, नाही, मीराला आता हलक्यात घेऊन जमणार नाही, काहीतरी करून थोड्याफार का होईना पण गोष्टी तिला सांगितल्या पाहिजे, जेणेकरून ती शांत बसेल. दुसऱ्या बाजूला आता इकडे सत्या आणि त्याचबरोबर रवी हे दोघेही जण हार शोधण्याचा खूप मोठा प्लॅन बनवतात, आणि नेमका त्या खऱ्या हाराच्या जागी नकली हार आला कसा, आणि त्याच वेळेला हे सगळं अशा पद्धतीने झालं कसं, हे सगळं काही त्या दोघांना मिळून शोधायचं असतं. दुसऱ्या बाजूला इकडे आता एक लहानपणीचा फोटो मीराला दाखवण्यात येतो, आणि सत्य असा दिसत होता असं सांगण्यात येतं. आणि तेव्हा दोघेही जण बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता सुधाकर आणि त्याचबरोबर आजी म्हणत असतात, बरं झालं मीराला हा एकदाचा फोटो दाखवला, आता ती शांत बसेल आणि काहीच बोलणार नाही, आणि बरं झालं हा फोटो तरी होता आपल्याकडे,
तेव्हा लगेच मीराच्या लक्षात येतं की तो फोटो जो आहे तो सत्याचा नाही आहे, हा फोटो आपल्याला खोटा दाखवण्यात आला आहे असं मीराच्या लक्षात येतं. आणि त्याच वेळेस मीराच्या हेही लक्षात येतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं गुपित आहे. काय आहे ते आपण शोधलं पाहिजे असा मीरा विचार करते. तर प्रेक्षकांनो, नेमकं सत्याची आई कोण आहे, ह्या सर्व गोष्टींचा खुलासा मीरा करू शकेल का, आणि केला तरी सत्यासमोर आणू शकेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.